नमस्कार. आज आपण एका प्राचीन कथेमधून एका अशा मानवी भावनेचा शोध घेणार आहोत जी आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला कुठेतरी स्पर्श करून जाते. बरं, गोष्टीला सुरुवात करण्याआधी चला एका मूलभूत प्रश्नावर थोडा विचार करूया. म्हणजे एका जीवाचं मोल काय असतं? एका आयुष्याची किंमत किती असू शकते? आणि हाच प्रश्न खरं तर या संपूर्ण कथेच्या अगदी केंद्रस्थानी आहे. ही गोष्ट मुळात गुरूंनी म्हणजे बुद्धांनी एका असामान्य भेटीमागचा खरा अर्थ समजावून सांगण्यासाठी सांगितली होती. चला तर मग या कथेत जरा खोलवर शिरूया. तर कथेची सुरुवात होते प्राचीन बनारस राज्यात. तिथे राज्य करत होते राजा ब्रह्मदत्त. आणि आपलं दुसरं महत्त्वाचं पात्र आहे एक विद्वान व्यक्ती, बोधिसत्व, ज्यांनी तिरित्वच्छ नावाच्या संन्याशाच्या रूपात जंगलात राहणं स्वीकारलं होतं. आणि मग काय होतं? राज्याच्या सीमेवर अशांतता निर्माण होते. त्यामुळे राजाला स्वतःलाच युद्धावर जावं लागतं आणि इथूनच कथेतील खऱ्या संकटाला सुरुवात होते. पण दुर्दैवाने त्या भीषण लढाईमध्ये राजाचा पराभव होतो. आपला जीव वाचवण्यासाठी राजा आपल्या हत्तीवर बसून एकटाच त्या भयानक जंगलाच्या दिशेने पळ काढतो. रणरणत्या उन्हामुळे आणि वाऱ्यामुळे थकलेल्या राजाला अखेर एका संन्याशाची रिकामी झोपडी दिसते. आणि जवळच एक आशेचा किरण म्हणून एक विहीरही दिसते. राजाची तहान इतकी वाढलेली होती की त्याने विहिरीत उतरण्यासाठी अनेक प्रयत्न केले. प्रत्येक प्रयत्नानंतर त्याची निराशा वाढतच गेली, पण त्याची जगण्याची इच्छा खूप प्रबळ होती. हा विचार राजाच्या मनात येतो, जो त्याची परिस्थिती किती बिकट होती हे दाखवतो. शेवटी तो पाण्यात उडी मारतो, मनोसोक्त पाणी पितो, पण पाणी पिऊन झाल्यावर त्याच्या लक्षात येतं की तो आता विहिरीत पूर्णपणे अडकून पडला आहे. संध्याकाळी संन्यासी तिरित्वच्छ परत येतो. त्याला आधी राजाचा हत्ती दिसतो आणि मग विहिरीत असहाय्यपणे अडकलेला राजा सापडतो. संन्यासी राजाला धीर देतो. कोणताही प्रश्न न विचारता तो शिडीच्या मदतीने राजाला सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढतो. आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की संन्याशाने फक्त राजाला वाचवलं नाही, तर त्याची पूर्णपणे काळजी घेतली. राजाची शक्ती परत येईपर्यंत त्यानं निस्वार्थपणे त्याची सेवा केली. 1.5 महिन्यानंतर तोच संन्यासी बनारसला येतो आणि राजा त्याला राजवाड्याच्या खिडकीतून पाहतो. राजा तो क्षण, ते उपकार अजिबात विसरलेला नव्हता. राजा लगेच खाली उतरतो, त्या संन्याशाचं भरभरून स्वागत करतो, त्याला स्वतःच्या राजसिंहासनावर बसवतो आणि शाही बागेत त्याच्या राहण्याची उत्तम व्यवस्था करतो. पण एका सामान्य संन्याशाला एवढा मोठा म्हणजे असामान्य सन्मान दिलेला पाहून काय होतं? तर राजाचे दरबारी आणि त्याचा मुलगा म्हणजे युवराज यांच्या मनात असूया निर्माण होते. त्यांना हे काही पटत नाही. आणि इथेच कथेतील खरा संघर्ष सुरू होतो. एका बाजूला होती राजाची अमर्याद कृतज्ञता आणि दुसऱ्या बाजूला होता दरबाऱ्यांचा मत्सर आणि त्यांचा तो संकुचित विचार. दरबाऱ्यांच्या तक्रारी ऐकल्यावर राजा त्यांना समजावून सांगतो की त्या संन्याशाचे उपकार इतके मोठे का आहेत की त्यांची परतफेड करणं जवळजवळ अशक्य आहे. राजा आपल्या भाषणाची सुरुवात करतो आणि यावर जोर देतो की अत्यंत एकाकीपणात आणि निराशेच्या गर्तेत असताना फक्त त्या एका संन्याशानेच त्याला दया दाखवली होती. राजा पुढे सांगतो की ती मदत काही साधीसुधी नव्हती, ते तर जीवन आणि मृत्यू यांच्यातलं अंतर ठरवणारे कृत्य होतं. राजा आपलं म्हणणं अगदी ठामपणे म्हणतो. तो म्हणतो की अशा जीवनदायी कृत्यासाठी कोणताही सन्मान, कोणतंही बक्षीस कमीच आहे. राजाच्या ह्या स्पष्टीकरणानंतर सगळे वादविवाद थांबतात, दरबाऱ्यांची तोंड बंद होतात आणि संपूर्ण राज्यात त्या संन्याशाचा सन्मान आणखीनच वाढतो. चला, आता आपण पुन्हा त्या सुरुवातीच्या मुद्द्याकडे येऊया, जिथे गुरु ही कथा सांगत होते. कथेचा खरा अर्थ आता उलगडणार होता. बुद्धांनी कथेच्या शेवटी रहस्य उलगडलं. ते म्हणाले की त्या कथेतील राजा म्हणजे त्यांचा प्रिय शिष्य आनंद होता आणि तो संन्यासी दुसरं तिसरं कोणी नसून स्वतः बुद्ध होते. त्यांनी भूतकाळातल्या एका कृत्याला वर्तमानातील कृतज्ञतेशी जोडलं. आणि ह्याच प्रश्नावर विचार करायला सोडून आजचा हा भाग आपण इथेच संपवूया. कारण बघा, ही फक्त एक गोष्ट नाहीये. हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कुठेतरी दडलेला एक अनुभव आहे. थोडा विचार करून पाहण्यासारखा आहे की आपल्या आयुष्यात असा संन्यासी कोण आहे? कोणी आहे का असं ज्याने काहीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे आपल्याला मदत केली? आणि आपण त्या उपकाराची परतफेड कशी केली?